कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध अजूनही कायम आहे। हद्दवाढीच्या विरोधात 14 जुलैला 19 गावातील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सामुदायिक आत्मदहन करू पण हद्दवाढ होऊ देणार नाही अशी भूमिका या सगळ्या ग्रामस्थांची आहे। हद्दवाढ विरोधी कृती समितीने प्रशासनाला इशारा दिलाय। हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव होता, पण या प्रस्तावाला 19 गावांचा विरोध अजूनही कायम आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित 19 गावांच्या हद्दवाढीचा विषय नव्यानंच या ठिकाणी निर्माण झालेला आता दिसतोय। आता आम्हाला असं कळतंय की या अधिवेशनाच्या काळामध्ये अधिसूचना काढून की हद्दवाढ ह्या ग्रामीण भागातील 19 गावावर लादायचा प्रयत्न शासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा चाललेला आहे। पण तो जर चुकून अशा पद्धतीची जर अधिसूचना काढली आणि जर हा निर्णय हद्दवाढीचा ग्रामीण जनतेवर गावावर लादला तर ह्याचा उद्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाला या ठिकाणी दिसेल। जोपर्यंत या ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेत नाही, त्यांचा विश्वास संपादन करत नाही, तोपर्यंत ही हद्दवाढ शासनानं कोणत्याही परिस्थितीत करू नये। जर चुकून त्यांनी ह्या अधिसूचना काढून जर निर्णय घेतला तर या ग्रामीण भागातील संपूर्ण जनता, पदाधिकारी सामूहिकरित्या रस्त्यावर उतरून जे काही टोकाचं पाऊल आहे, आत्मदहन सारख्या गोष्टी या ठिकाणी घडण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळं या शासनानं, या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचं गांभीर्यानं दखल घेतलं पाहिजे। या ठिकाणी आमची ही कृती समिती आहे, ही सर्वपक्षीय कृती समिती आहे। सर्व बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलो आहे। हे आमच्या मताचा त्यांनी विचार करावा, एवढंच या निमित्ताने मी सांगतो। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध